का गणित दुसरा आहे. गणित हे प्रश्न तुम्ही पुस्तकात बघा. अज्युम्ड मेन मेथड आहे. गणित मध्य पद्धतीनं सोडवायचं आहे गणित आपल्याला. अज्युम्ड मेन गणित मध्य हे बरोबर असं रिकामं सोडलंय. त्यानंतर क्लास म्हणून लिहायचं. अगोदरच्या वेळेस आपण डायरेक्ट मेथडला पण क्लास लिहितो. क्लास मार्क पण करतो पण आता इथे एक टेबल वाढलाय. कोणतं टेबल वाढलंय? डेरिवेशन विचलन, त्याला डी बार म्हणतो, डी आय म्हणतो आपण. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी पुस्तकाचं बघून लिहायचं आहे आणि एफ आयने लिहायचं. ह्या दोघांचं गुणाकार करून इथं लिहायचं आपल्याला. बरं, क्लास पुस्तकात आहे तुमच्याकडे वर्ग, ते बघून लिहायचे आपल्याला. काय क्लास? 400 लिहायचं. 300 ते 400, 300 ते 400, त्याच्यानंतर 400 ते 500, 500 ते 600, अगेन करके 500 ते 600, इकडे जायचं 600 ते 700, 700 ते 800, 800 आणि इथं टोटल 1 हे टेबल तयार केला तुम्ही. बरं, हे टेबल तयार झाल्यानंतर क्लास मार्क काढायचा आहे. क्लास मार्क काढायचं माहिती आहे तुम्हाला. त्या दोघांचं बेरीज करायचं आणि याला दोननं बघायचं. त्या दोघांचं बेरीज किती होणार आहे? 700. 300 अधिक 400 छेद 2 बरोबर 700 छेद 2 बरोबर 350. 350 इथं करायचं. 350. ह्या दोघांचं बेरीज 900 झालं. 900ला 2 भागला तर किती आलं? 450. ह्या दोघांमधलं फरक कितीच्या फरकानं आलं रे? 100च्या फरकानं आलाय. 100च्या फरकानं देत जायचं. 550, 650, 750 आणि तर डॅश डॅश केलं. आता बघा, अज्युम्ड मेन मेथडला सोडवत असताना हे ये आहे हे रिकामं सोडलं. हे कोणतं घ्यायचं? हे म्हणजे ह्या क्लास मार्कमधलंच घ्यायचं आहे आपल्याला. काय करायचं? वरचे किती मोजायचे? 7 येते. 6 आहे, 5 येते ने 5 येते. वरी 2 सोडलं, खाली 2 सोडलं, मधलं घेतलं. कळतंय का? म्हणून मी मिडलचं घेतो. मिडलचं घेऊ द्या. 550 आणि जर ऐका, जर बाबा वरी 2 सोडलं, खाली 2 सोडलं, मध्ये जर 2 राहत असते तर कोणतं घ्यायचे? वरच्या बाजूला 2 सोडलं, खालच्या बाजूला तरी पण मध्ये 2 उरले तर कोणतं घ्यायचं? एक तर वरचं घ्यायचं, खालचं घ्यायचं. कोणतं पण घेतल्यावर येते दोन्हीपैकी. सहसा वरचंच घ्यायचं. आलं का? बरं, म्हणून हा वरी 2 सोडलं, खाली 2 सोडलं, मिडल मिळालं म्हणून आपण ते मिडल दिलं. आता काय करायचं असतं? डेरिवेशन. डेरिवेशन म्हणजे डी आय म्हणजेच कोण आहे बघ. डी आय म्हणजेच काय माहिती का? डी आय इज इक्वल टू एक्स आय मायनस ए. एक्स आय मायनस ए. इथं जर जागा असलं तर लिहा एक्स आय मायनस ए. डी आय इज इक्वल टू काय लिहिलं? एक्स आय मायनस ए. आता बघ, एक्स आय मायनस ए. एक्स आय तुझं किती आहे? एक्स आय x1 घेतो. मला d1 काढायचं आहे. बघ इथं d1 इज इक्वल टू x1 मायनस ए. d1 ला d1 इज इक्वल टू x1 म्हणजे 1 नंबरचं. x1 म्हणजे किती आहे? 100. x1 म्हणजे पहिला, x2 म्हणजे आहे ना, x3 म्हणजे आहे ना, x4 म्हणजे आहे ना, x5 म्हणजे आहे ना. x1 म्हणजे कोण घेणार आपण? 350. 350 लिहिला. वजा हे म्हणजे आपल्याकडे कोण आहे? 550. त्या दोघांचं वजा बाकी वजा 200. समजते का? वजा 200 लिहितो मी इथं. वजा 200 लिहिल्यावर वजा 200. तसंच x2 बरोबर काय आहे आपल्याला बघायचं आहे. x2 बरोबर होय, x2 नाही d2 बरोबर x2 मायनस x2 म्हणजे कोण आहे बघितलं? 450 वजा 550 बरोबर वजा 100. 100च्या फरकाने येणार आहे. कळतंय का? इथं वजा 100, वजा 200, वजा 100 तर 0.
शून्य लागलं ना. मग इथं काय ना 100, इथं काय ना 200 होतंय का. आणि इथं डॅश फ्रिक्वेन्सीचं टेबल आहे तुमच्याकडे. फ्रिक्वेन्सी पुस्तकाचं बघून द्यायचं आहे. पुस्तकाचं बघून कोण आहे सांग. फ्रिक्वेन्सी मला 80 सांग. 80 110 120 70 40 या सर्वांचं बेरीज करायचं. शून्यला 0 4 11 13 13 ने 14 14 ने 22 22 ने 2 5 ने 2 2 2 4 420 420 येऊ द्या ना 420. त्याच्यानंतर त्या दोघांचा गुणाकार करायचा आहे. डेव्हिएशनचं द्यायचं चालतंय. त्या दोघांचा गुणाकार केलं काय ते 2 बघू. वजा 8 गुणे 16 16च्या पुढे किती शून्य 1 2 3 चालतंय का. त्या दोघांचा गुणाकार केला 11 11 वजा 11 च्या पुढे किती शून्य 1 2 3 3 शून्य चालतंय का. त्या दोघांचा गुणाकार शून्य. त्या दोघांचा गुणाकार किती 7000 चालतंय का. त्या दोघांचा गुणाकार 8000 चालतंय मुलींना 8000 लिहिला चालतंय का. बघा लिहिलाव का. आता काय करायचं बाबा. 2 अंक धन येते 2 अंक ऋण येते 2 अंक धनवाले येते आणि 2 अंक ऋण येते. ऋण वाल्याचं बेरीज करायचं अगोदर. ऋण वाल्याचं बेरीज करा. मायनस वाल्याचं बेरीज केला किती येते बघा. मायनस बेरीज केला वजा 16,000 अधिक वजा 11,000 वजा 27,000 चालतंय का. वजा 27,000 ना धनचं बेरीज करायचं 15,000 7,000 अधिक 8,000 किती झालं रे मुलांना 15,000 1 2 3. आता कोणतं मोठं दिसून लागलं. हे मायनस जर सोडलं तर कोणतं मोठं दिसून लागलं 27,000. मग त्याला याच्याचं वजा करायचं 15,000 त्याच्या खाली आणून लिहिला. त्या दोघांचं वजावटी केलं 0 0 0 0 0 7 म्हणले 5 गेले 2 उरलं 2 म्हणलं 1 गेलं 1 उरलं उरलेलं याच्यातलं उरले ते मायनस चालतंय का. वजा 12,000 इथं लिहायचं वजा 12,000 असं लिहिलं. कळालं नाही. बोला कळालं का नाही. वजा 12,000 त्याच्यानंतर विभार लिहायचं आहे आपल्याला. कळालं नाही. कळालं नाही. बरं विभार इज इक्वल टू समेशन ऑफ FIDI. काय घ्यायचं म्हणलं समेशन ऑफ FIDI बाय समेशन ऑफ FI चालतंय का. अरे मुलांनो डिबार इज इक्वल टू समेशन ऑफ FIDI बाय समेशन ऑफ FI. डिबारला डिबार इज इक्वल टू समेशन ऑफ FIDI इथे आहे तुझ्याकडे वजा 12,000 छेद 420 चालतंय. हा शून्य कटला हा शून्य कटला चालतंय का. मग अजून त्याला आपल्याला 2 न भागता येते. त्याला पण 2 न भागता येते. डिबार बरोबर का लिहायचे बस. डिबार बरोबर वजा 600 साईदूर घेणं कटवलं हे सखर 12 पुढे 2 शून्य चालतंय का. छेद 21 चालतंय. हे अजून 3 न भागते की रे न खरं म्हणजे ना 6 न भागला तर सोपं झालं असतं. राहू दे चल 6 न भागल्यावर सोपं झालं असतं. राहू दे चला अजून 3 न भागू पण खरं 6च्या पाड्यात होते 2. चल डिबार बरोबर 3 न भागला वजा 200 बेत्रिक 6 रे छेद 7 7 त्रिक 21 3 सत्ते 21 चालतंय का. डिबार बरोबर वजा 200 छेद 7 चालतंय का. बेत्रिक 2 शून्य 3 सत्ते 21 आले नाही. त्याचं भागाकार करता येते तुम्हाला. मध्ये लिहायचं आणि याचं भागाकार करायचं 200 वजा नंतर चिन्ह देऊ आपण भागिले 7 32 7 1 7 7 2 14 7 2 14 गेले मुलांना लक्षात ठेव. 14 गेल्यावर 6 वरचे घेतले 0
7 56 गेले मुलांना विचारते 4 उरले पॉईंट दिलं 0 घेतलं 35 गेले मुलांना 5 उरले 0 पॉईंट दिला 0 घेतलं 49 गेले किती उरलं 1 पॉईंट दिला म्हणून 0 घेतलं 7 हे लास्टची संख्या 5 पेक्षा लहान आहे 3 अंकीपर्यंत काढायचं 3 अंकापर्यंत काढायचं लास्ट हे 3 नंबरची संख्या 5 पेक्षा मोठी जर असली तर अलीकडची संख्या 1 न वाढवायचं आणि 5 पेक्षा जर लहान असली तर त्याला नीट काढून टाकायचं आले का म्हणजे आपला भागाकार किती आलं डी बार बरोबर काय येतं डी बार बरोबर बोला डी बार बरोबर मायनस येणार आहे -28.57 ना चालतंय का बर एवढं झाल्यानंतर सूत्र लिहायचं आपल्याला सूत्र मीन x बार इज इक्वल टू घेऊ दे बघा मीन मध्य x बार इज इक्वल टू काय फॉर्म्युला आत्ताच लिहिला का नाही वेगळे दिसतंय तुम्ही a प्लस b बार हे फॉर्म्युला आहे त्याचं a प्लस b बार अजून मीन सोडवायचं हे फॉर्म्युला आहे बरोबर हे माहित आहे तुला किती लिहिलं 550 वजा अभ्यास करतास तू वजा अधिक लिहू दे अधिक वजा काल येतीचा 28.57 अंश बंद झाला अधिक लिहिले वजा म्हणजे वजाच येणार आहे बरोबर 550 वजा 28.57 बरोबर या दोघांचं वजाबाकी करायला येते तुम्हाला आणि जर आलं नाही तर पण इथं बघा 550.20 देतो पुढे आणि त्याच्यानंतर 28.57 वजाबाकी करायचं आहे आपल्याला 10 मध्ये 7 गेले 3 उरलं 1 10 मध्ये 6 गेले 4 उरले 10 मध्ये होतो 1 पॉईंटला पॉईंट दिला 10 मध्ये 9 गेले 1 उरला 10 मध्ये होतो 1 5 मध्ये 3 गेले 2 उरले आणि 5 ला 5 चलते 5 से 21.43 काय देते काय तिथं काय म्हणजे पुस्तकात काय रुपीज म्हणले का रुपीज म्हणून लिहायचं मीन आहे त्याला मीन रुपीज हे उत्तर असणार आहे आपल्या गणिताचं मला